नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 28वां। भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 19। स्थितं वज्रन्तं आसीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीय हितं ध्यायेत् शुद्ध भावेन चेतसा। स्थितं वज्रन्तमासीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीये हितं ध्यायेत् शुद्ध भावेन चेतसा। स्थितं वज्रन्तमासीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीये हितं ध्यायेत् शुद्ध भावेन चेतसा। स्थितं वज्रन्तमासीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीये हितं ध्यायेत् शुद्ध भावेन चेतसा। स्थितं व्रजन्तमासीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीये हितं ध्यायेत् शुद्ध भावेन चेतसा। स्थितं व्रजन्तमासीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीये हितं ध्यायेत् शुद्ध भावेन चेतसा। स्थितं वज्रन्तमासीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीये हितं ध्यायेत् शुद्ध भावेन चेतसा। स्थितं उभे असलेले, वज्रंतम व्रजंतम चालताना, आसीनम बसलेले असताना, शयानम पहुडलेले असताना, वा किंवा गुहाशयम हृदयामध्ये वास करणारे भगवंत, प्रेक्षणीय सुंदर
इहितम लीला ध्यायेत त्याने पहावे शुद्ध भावेन शुद्ध भावनेने चेतसा मनाने भाषांतर अशा प्रकारे भक्तिमय सेवेमध्ये नित्य रममान झालेल्या योग्याने भगवंतांना ते उभे असताना ते चालताना ते पहुडलेले असताना किंवा आपल्या अंतर्यामी ते आसनस्थ झालेले असताना पहावे. कारण भगवंतांच्या लीला नित्य सुंदर आणि मनोहारी असतात. Can you add Mataji number on that? ज्या व्यक्तीशी आपण बोलत परमात्मा रूपामध्ये जे भगवान असतात त्यांच्यावरती ध्यान कसं केलं पाहिजे हे भगवान कपिलदेव सांगत आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे भक्तिमय सेवेमध्ये नित्य रममान झालेल्या योग्याने भगवंतांना ते उभे असताना, चालताना, पहुडलेले असताना किंवा आपल्या अंतर्यामी ते आसनस्थ झालेले असताना म्हणजे हृदयामध्ये असताना पहावे. कारण भगवंतांच्या लीला नित्य सुंदर आणि मनोहारी असतात. काल आपण वाचलं भगवंतांचे यश नित्य गायन योग्य आहे कारण त्यांचे यश हे त्यांच्या भक्तांची कीर्ती वृद्धिंगत करते. म्हणून मनुष्याने भगवंतांचे व त्यांच्या भक्तांचे ध्यान करावे. प्रभुपाद समजावून सांगतात श्रवण कीर्तन करावं. हे थोडस डिटेल मध्ये जाऊन सांगतायत. भगवंत चालत असताना, फिरत असताना, उभे असताना, पहुडलेले असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं लक्ष मात्र भगवंतांवरच असलं पाहिजे किंवा आपल्या हृदयामध्ये असताना. तात्पर्य आपल्या अंतःकरणात भगवंतांच्या रूपाने ध्यान करण्याची प्रक्रिया आणि भगवंतांच्या लीलांचे व यशाचे कीर्तन करण्याची प्रक्रिया सारखीच आहे. दोहोंमध्ये भेद हा आहे की भगवंतांच्या लीलांचे श्रवण आणि त्या लीलांवर मन केंद्रित करणे हे हृदयात भगवत रूपाचे दर्शन करण्यापेक्षा अधिक सुलभ आहे, सोपं आहे. कारण मन ज्या क्षणी भगवंतांचे चिंतन करू लागते विशेषत्वाने या वर्तमान काळात त्या क्षणी मन त्वरितच क्षुब्ध व विचलित होते. क्षुब्ध म्हणजे डिस्टर्ब होते, विचलित होते ध्यानाला बसल्यावरती. मग सोपं काय आहे? भगवंतांच्या लीलांबद्दल गाणे, श्रवण करणे, वाचन करणे, श्रवण करणे, मोठमोठ्याने गाणे, जप करणे. मनाच्या क्षुब्धतेमुळे मनामध्ये भगवत रूप पाहण्याची प्रक्रिया ही खंडित होते. थोडं काही आठवलं की सगळं विसरून जातो आपण. तथापि जेव्हा भगवंतांच्या दिव्य लीलांचे स्तवन करणाऱ्या ध्वनीच्या लहरी कानावर येतात तेव्हा मनुष्यास त्या ऐकणे भागच पडते. त्या लहरी मनामध्ये प्रविष्ट होतात आणि आपोआपच योगाचरण घडते. आपोआपच योगाचरण घडते. इंग्लिशमध्ये काय लिहिलंय माहिती नाही, परंतु आपोआपच आपण भगवंतांकडे आकर्षित होतो, योगी होतो. प्रॅक्टिस ऑफ योगा इज ऑटोमॅटिकली परफॉर्म्ड. तर बऱ्याच जणांना हे विचित्र वाटेल की योगाचं आचरण आपोआपच कसं काय घडतं. कारण योगाचा मेन उद्देश आहे भगवंतांशी जोडणे. मग जे बाकीचं सगळं करायला सांगितलंय आसन, प्राणायाम, यम, नियम, धारणा, ध्यान वगैरे, जर जमत नसेल आणि डायरेक्टली आपण भगवंतांसाठी काम करायला लागलो त्यामुळे मन, बुद्धी, इंद्रिय सगळी भगवंतांच्या सेवेत लागली तर उद्दिष्ट एकच,
आपलं कंप्लीट होणार आहे. या मार्गाने त्या मार्गाने. आणि या भौतिक जगामध्ये या काळात या कलियुगामध्ये सध्या स्थितीला हे सोपं आहे. भगवंतांचं जप करणे, कीर्तन करणे, श्रवण करणे आणि त्यांच्यासाठी काम करणे. उदाहरणार्थ समजा भागवतातील एका उतार्यामध्ये भगवंत आपल्या गायी व मित्रांसमवेत वनगमन करीत असल्याची लीला वर्णिली गेलेली आहे. या लीलेचे केवळ वाचन ऐकून एखादे मूलही भगवंतांच्या लीलांवर ध्यान करण्याचा लाभ मिळवू शकते. स्टोरी सगळ्यांनाच आवडते. स्टोरी कथा ऐकत ऐकतच शुद्ध व्हायचं असतं आपल्याला. श्रवणामध्ये मन एकाग्र करण्याच्या प्रक्रियेचाही समावेश होतो. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले आहे की वर्तमान कलियुगामध्ये मनुष्याने भगवद्गीतेचे श्रवण आणि कीर्तन करण्यामध्ये सदैवच मग्न राहावे. कीर्तनीय सदा हरी. भगवान श्रीकृष्णांनीही म्हटले आहे की महात्मा जन नित्यच भगवंतांचे यशोगान करण्यामध्ये रममान असतात आणि असे गायन ऐकूनही इतर सर्वजण तितकेच लाभान्वित होतात. कुठे म्हटलंय? भगवद्गीतेत देखील म्हटलेलं आहे भगवंतांनी, कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. योगाभ्यासामध्ये भगवंतांच्या दिव्य लीलांवर ध्यान करणे अत्यावश्यक आहे. मग भगवंत उभे असोत, चालत असोत किंवा पहुडलेले असोत. हाच मुद्दा इथे पुन्हा एकदा सांगितलेला आहे. श्रीमद भागवतमच्या 12व्या अध्यायामध्ये एक सुंदर श्लोक आहे. बऱ्याचदा बरेच गायक वगैरे गातात देखील. ऍक्च्युली मला तो पूर्ण आठवत नाही, त्यामुळे मी शोधायचा प्रयत्न करतो. कोणाला माहित असेल तर सांगा. त्याची सुरुवात अशी होते, यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुत. पुढे काय? यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति गायस्तवे. If I can find it. अनुप जलोटांनी म्हटलेला सापडलं, खरं शास्त्रातलं नाही सापडलं. That's weird. यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवे. गायैस्तवे नाही, दिव्यैस्तवे. वैदै क्रम पद क्रम उपनिषदौर गायन्ति यम सामगा. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्म वरुण रुद्र, रुद्र म्हणजे शिवजी, ब्रह्माजी शिवजी, मरुत रुद्र, वरुण, सगळे सगळे भगवंतांचं गुणगान गात असतात. आणि हेच सगळ्या उपनिषदांमध्ये दिलेलं आहे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, सगळ्यामध्ये हेच दिलंय. वेद एक क्रम उपनिषदा गायन्ति यम सामगा. सगळे गात असतात. इथे भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये देखील हाच थीम आपल्याला सापडतो. इथे देखील हाच थीम आहे की अष्टांग योगाचं वर्णन भगवंत करतायत, परंतु प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सिंपल प्रोसेस सांगतात. आता ही जी कथा आहे कपिल देवांची, ती मात्र सत्ययुगामध्ये घडलेली आहे, त्यामुळे हे तेव्हा शक्य होतं. त्यामुळे इथे भगवंत डायरेक्टली सांगणार नाहीत हे करू नका म्हणून. परंतु भगवद्गीतेत जिथे ध्यान योग भगवंत सांगतात, तिथे शेवटी सांगतात की याच्यापेक्षा बेस्ट आता मी तुला सांगतो, म्हणजे भक्ती योग. तर प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये पुन्हा भक्ती योगाकडे आणण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी काय होते काय कळत नाही. सगळंच बिघडलं.
सॉरी. पुढच्या श्लोकामध्ये कपिलदेव म्हणतात, तस्मिल्लब्ध पदम चित्तम सर्वावय व्यवस्थितम विलक्षैकत्र संयुजाद अंगे भगवतो मुनिही. भगवंतांच्या शाश्वत रूपावर आपले मन स्थिर करीत असताना योग्याने त्यांच्या सर्व अवयवांवर एकाच वेळी सामूहिक ध्यान करायचा प्रयत्न करू नये, तर त्यांच्या एकाच विशिष्ट अवयवावर मन स्थिर करावे. थोडस आता प्रॅक्टिकल ऍडवाइस आहे. भगवंतांच्या शाश्वत रूपावर आपले मन स्थिर करीत असताना योगाने त्यांच्या सर्व अवयवांवर एकाच वेळी सामूहिक ध्यान करण्याचा प्रयत्न करू नये, तर त्यांच्या एका विशिष्ट अवयवावर मन स्थिर करावे. तात्पर्य, या श्लोकातील मुनी हा शब्द महत्वपूर्ण आहे. शेवटी वापरलाय मुनी किंवा ऋषी. मुनी म्हणजे मानसिक तर्क अथवा चिंतन, भावना आणि संकल्प या कृतींमध्ये अत्यंत कुशल असणारा मनुष्य होय. सिंपल अर्थ असतो मुनीचा, ज्याचं मन पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. मानसिक तर्क, चिंतन, भावना, संकल्प या कृतींमध्ये अत्यंत कुशल असणारा मनुष्य म्हणजे मुनी. या मुनीचा उल्लेख येथे भक्त वा योगी असा करण्यात आलेला नाही. भगवंतांच्या रूपावर ध्यान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मुनी किंवा अल्पबुद्धी असे म्हणतात, तर भगवंतांची वास्तविक सेवा करण्यात मग्न असलेल्यांना भक्ती योगी असे म्हणतात. एखाद्याचं मन पूर्णपणे कंट्रोलमध्ये असू शकतं, परंतु तो जर भगवंतांची सेवा करत नसेल तर त्या कंट्रोलला पण काही अर्थ नाही. असे बरेच निर्विशेषवादी, मायावादी असे कंट्रोल करतात, पूर्ण कंट्रोल करतात. म्हणून प्रभुपाद इथे शब्द टू शब्द मध्ये मुनीचा अर्थ देतात. मुनी किंवा ऋषी. ऍक्च्युली ऋषीचा पण अर्थ असतो की ज्याने भगवंतांना डायरेक्टली पाहिलेला आहे. परंतु प्रभुपाद एक महत्वाचा भेद इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की याचा अर्थ असा नाही की तो भक्त असेलच. भक्त ही त्याच्याही पुढची स्टेज आहे. भक्ताची स्टेज म्हणजे सिंपल आहे एकदम समजावून घ्यायला. ती म्हणजे तो भगवंतांची सेवा करत असतो, कायमचा, सतत, पूर्णपणे समर्पणाने. पुढे वर्णन करण्यात येणारी चिंतन प्रक्रिया ही मुनींना प्रशिक्षित करण्यासाठी आहे. परम सत्य किंवा पुरुषोत्तम भगवंत कधीच निराकार नसतात हे योग्याला समजावून देण्यासाठी पुढील श्लोकामध्ये भगवंतांचे साकार रूप एकामागोमाग एक अवयवांचे निरीक्षण करीत कसे पाहावे हे सांगण्यात आले आहे. जेव्हा एखादा व्यक्ती निराकार, निर्विशेषवादी असतो, तो परमात्म्याला पण मानत नाही. तो काहीतरी वेगळंच ध्यान करत असतो, शून्यावर वगैरे. आणि मग जो योगी होतो तो हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान करायला लागतो. तो अजूनही भगवंतांची सेवा करायच्या स्टेजला येत नाही. आणि ते देखील मग त्याला कसं पाहावं जेणेकरून साकार रूपाचा आपल्याला साक्षात्कार होईल. म्हणून या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भगवंतांच्या सगळ्या पूर्ण शरीराकडे एकाच वेळी बघू नका, एकाच वेळी ध्यान करू नका, एक एक अवयवांवर करा. कुठलं घ्यायचं पहिले यातलं? भगवंतांचे परमपूर्ण म्हणून चिंतन करणे कधी कधी मनुष्यास निराकारवादाकडे नेऊ शकते. कारण ते व्यवस्थित दिसत नाही, आपल्याला माहितीच नाही, पहिलं तर बघितलंच नाही कधी. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने प्रथम त्यांच्या चरण कमलांचे, नंतर घोट्यांचे, नंतर मांड्यांचे, नंतर कटिप्रदेशाचे, नंतर वक्षस्थळाचे, नंतर कंठाचे, नंतर मुखाचे असे चिंतन करत जावे.
त्याने चरण कमलांपासून प्रारंभ करावा, नंतर हळूहळू भगवंतांच्या दिव्य विग्रहांचे वरवरचे अवयव पाहत पुढे जावे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही ऍक्च्युली. याच्या मागे आणखीन एक कारण हे पण असतं की पहिल्यांदा आपण भगवंतांच्या चरण कमलांवरती आपली जागा शोधली पाहिजे, मग पुढे वर 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 गेलं पाहिजे. बऱ्याच शास्त्रामध्ये हे सांगितलं जातं. तेच पुढे सांगण्यात येणार आहे. पुढच्या श्लोकात म्हणतात भगवान कपिल देव, संचिंतयेद भगवतश्चरणारविंदम वज्रांकुश ध्वज सरोरुहलांछनाढ्यम उत्तुंग रक्त विलसन्न खलचक्रवालज योस्नाभिराहतम हृदयांधकारम. भगवंतांचे चरण कमल वज्र, ध्वज, अंकुश आणि कमल या चिन्हांनी अंकित आहेत. आणि भक्ताने प्रथम आपले मन अशा सुशोभित चरण कमलांवर केंद्रित करावे. त्यांच्या सुंदर आरक्त नखांची ज्योत्स्ना कोरीसारखी दिसते आणि ती मनुष्याच्या अंतःकरणातील गहन अंधकार नष्ट करते. ज्योत्स्ना म्हणजे काय? त्यांच्या सुंदर आरक्त नखांची ज्योत्स्ना कोरासारखी दिसते. प्रभुपाद शब्द टू शब्द मध्ये देतात, ज्योत्स्ना म्हणजे प्रकाश. तात्पर्य, मायावादी म्हणतात की परमसत्याच्या निराकार अस्तित्वावर आपले मन केंद्रित करणे मनुष्याला अशक्य असल्याने त्याने कोणत्याही रूपाची कल्पना करावी आणि त्या कल्पनाजनित रूपावर आपले मन केंद्रित करावे. परंतु अशी पद्धती या ठिकाणी सांगितलेली नाही. स्वतःच्या मनाने काही पण भगवंतांचं स्वरूप शोधून काढायचं नाही. कल्पना ही काही झाले तरी कल्पनाच असते व तिचा परिणाम म्हणून आणखी कल्पनाच जन्मास येते. भगवंतांच्या शाश्वत रूपाचे सविस्तर वर्णन या ठिकाणी केलेले आहे. भगवंतांच्या पायाच्या तळव्याचे चित्रण येथे आहे. त्यावर वज्र, ध्वज, कमल आणि अंकुश यांच्या आकारांशी सदृश अशा रेषा आहेत. त्यांच्या पायांची नखे अत्यंत तेजस्वी असून त्यांचे तेज चंद्रकिरणांसारखे दिसते. योग्याने जर भगवंतांच्या तळव्यावरील शुभचिन्हे आणि त्यांच्या पायांच्या नखांचे झळझळीत तेज या दोन गोष्टींचे दर्शन घेतले तर तो भौतिक अस्तित्वातील अज्ञान अंधकारापासून मुक्त होऊ शकतो. अज्ञान रूपी अंधकारापासून मुक्त होऊ शकतो. अशी मुक्ती मानसिक तर्काद्वारे नव्हे तर भगवंतांच्या चरणांच्या नखातून उत्सर्जित होणारा प्रकाश पाहिल्याने मिळू शकते. दुसऱ्या शब्दात, एखाद्याला जर भौतिक जगातील अज्ञान अंधकारापासून मुक्त व्हायची इच्छा असेल तर त्याने सर्वप्रथम आपले मन भगवंतांच्या चरण कमलांवर केंद्रित केले पाहिजे. आपल्याला तिथेच राहायचंय कायमचं. तिथे लक्ष असलं पाहिजे आपलं. कालच मी योगायोगाने कुठेतरी वाचत होतो, प्रभुपाद समजावून सांगत होते की जसं आपल्या हातावरती पायावरती देखील रेषा आहेत आणि त्या रेषांवरून आपलं कॅरेक्टर, आपलं भविष्य, आपलं सगळं ठरवलेलं असतं. पाम रिडिंग म्हणतात. आजकाल लोकांना ही कला नाही आहे. जाऊ नका तुम्ही हातावरच्या रेषांवरती तुमचं भविष्य बघायला, पण ते खरं असतं. प्रभुपाद सांगत होते की तसंच भगवंतांच्या पायावरती देखील असे हे चिन्ह असतात ज्याच्यावरून लक्षात येते की हे भगवंत आहेत. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. पहिल्यांदा तिथे आपली नजर स्थिर केली पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे, यच्छौचनी सुतसरित प्रवरोदकेन तीर्थेन मूर्ध्य धिकृतेन शिव शिवोभूत
ध्यातुर्मनः शमलशैल निसृष्ट व्रज्रम ध्याये चिरम भगवत चरणारविंदम. भगवंतांचे चरण क्षालन केलेल्या पाण्यामध्ये गंगेच्या पवित्र जलाचा उगम आहे आणि ही पवित्र गंगा नदी आपल्या मस्तकी धारण केल्याने मूळचेच पवित्र असलेले भगवान शिव अधिकच पावन होतात. भगवंतांचे चरण कमळ हे ध्यानस्थ भक्ताच्या मनात साठलेला पापाचा मोठा पर्वत नष्ट करण्यासाठी टाकलेल्या वज्राप्रमाणे कार्य करतात. म्हणून ध्यान साधकाने भगवंतांच्या चरण कमलांचे प्रदीर्घ काळासाठी ध्यान करावे. भगवंतांचे चरण कमळ हे ध्यानस्थ भक्ताच्या मनात साठलेल्या पापाचा मोठा पर्वत नष्ट करण्यासाठी टाकलेल्या वज्राप्रमाणे कार्य करतात. कदाचित हेच कारण असेल का आपण भगवंतांच्या चरण कमलांकडे जास्त वेळ बघत नाही, लगेच वरती जातो. त्यामुळे आपण पाप कर्म करतच राहतो, है की नाही? भगवंतांचं रूप पाहायचंय, त्याचा आनंद पण घ्यायचा आहे, डान्स पण करायचा आहे, जप पण करायचा आहे आणि घरी येऊन पाप पण करायचंय. ही आता सध्याची मनस्थिती आहे आपली. भारतीय संस्कृतीमध्ये पायाकडे बघणे, पायाला स्पर्श करणे, झुकून पायाला स्पर्श करणे, याला खूप महत्व आहे. आणि हे मेनली याच हे असतं, काय म्हणतात त्याला, उदाहरण असतं किंवा प्रतीक असतं. हे मेनली याचं प्रतीक असतं की आपण पूर्णपणे त्यांच्या समोर शरण गेलेलो आहे. असे बऱ्याच संस्कृतीमध्ये, जसे जॅपनीज, चायनीज संस्कृतीमध्ये देखील झुकलं जातं. झुकणे म्हणजेच शरण जाणे. भारतीय संस्कृतीमध्ये त्याला थोडस पूर्णपणे शेवटपर्यंत नेलेलं आहे. पूर्ण झुकून चरणांना स्पर्श केला पाहिजे. तर याच्यामागे हा देखील उद्देश असतो की चरण, पाय हे खाली असतात, मस्तक हे वर असतं आणि रिलेटिव्हली शरीराच्या अवयवांमध्ये पायांना कमी स्थान दिलं जातं. पण साहजिकच आपल्याला ते नको वाटतं. तुम्हाला कोणी 2 रुपयाची नोट दिली आणि 2000ची नोट दिली तर पहिल्यांदा 2000ची घेणार. आणि म्हणून ही आपली संस्कृती खूप छान आहे. लहान मुलांना हे आपण इतक्या सिरियसली शिकवलं पाहिजे. वडीलधाऱ्यांना प्रणाम करणे, चरण स्पर्श करून प्रणाम करणे वगैरे, भगवंतांना अशा प्रकारे प्रणाम करणे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलं जातं की भगवंतांच्या चरण कमलांचं ध्यान करा, तिथे राहा, तिथे राहा, तिथे राहा. वरती काय नाहीये. भगवंतांच्या हातात काय बघायची आपली इच्छा असते. काल जे येऊन मागितलंय ते भगवंत घेऊन आलेत का हातात? आपण जर भगवंतांच्या चरण कमलांवर कायमच राहिलो तर आपल्याला पाहिजे ते सगळं मिळतं. मग तिथून हल्लो की मग काही नाही मिळत. हे माहिती असलेले पण बरेच लोक हे चूक करतात. उदाहरणार्थ, एक व्यक्ती जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा हेच सांगायची, मला US मध्ये भेटायची ते, आणि हेच सांगायचं, सेम टू सेम हेच सांगायचं. तुम्हाला माहिती आहे का भगवंतांचं दर्शन कसं केलं पाहिजे? पहिल्यांदा पायाकडे बघितलं पाहिजे, पूर्ण लक्ष देऊन, पूर्ण त्याच्यावरती आसक्त होऊन, मग हळूहळू वर 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 वर. तेवढेसे वयस्क होते, त्यांना लक्षात राहायचं नाही की त्यांनी मला ऑलरेडी सांगितलंय. पुन्हा भेटले की पुन्हा तेच सांगायचे, पुन्हा भेटले की पुन्हा तेच सांगायचे. मला तरी आठवते एक 10-15 वेळा मी ऐकलंच. परंतु आपलं कर्मी जॉब, पैसा कमवणे मात्र कधी सोडलं नाही त्यांनी आयुष्यात. सुकृतीवाले होते, काय म्हणतात त्याला, सत्वगुणातले होते, काइंड ऑफ सत्वगुणातले होते, पूर्णपणे पण नाही. पण मॅक्झिमम हिंदू लोकांना तिथेच थांबायचंय, त्याच्या पुढे जायचं नाही. इथे भगवान कपिलदेव आपल्या आईला सांगतात की असं ध्यान, भगवंतांच्या चरण कमलावरचं ध्यान किती काळासाठी केलं पाहिजे? प्रदीर्घ काळासाठी केलं. तिथेच राहिलं पाहिजे आपण, आपली जागा तिथेच आहे.
असं समजून तिथेच राहिलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, या श्लोकामध्ये भगवान शिवजींच्या स्थानाविषयी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. मायावादी दार्शनिकांच्या मते मायावादी तत्वज्ञानांचे मत आहे की परम सत्याला कोणतेही रूप नाही आणि म्हणूनच मनुष्याने विष्णू, शंकर, दुर्गा, गणेश यापैकी कोणत्याही रूपाची कल्पना केली तरी चालू शकते. काही पण चालते, करा. पण वस्तुतः पुरुषोत्तम भगवंत हेच प्रत्येकाचे स्वामी आहेत. चैतन्य चरितामृताच्या आदी लीलामध्ये म्हटलेले आहे, एकले ईश्वर कृष्ण आर सब. कोणाला माहिती आहे श्लोक? एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. कोण सांगितलं? राईट. श्रीकृष्णच एकमेव परमेश्वर आहेत आणि इतर देवतांसह अगदी भगवान शिवजी आणि ब्रह्मदेवांसह प्रत्येक जण त्यांचे सेवक आहेत. भृत्य म्हणजे सेवक. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की सगळ्यांचा आपल्याला अनादर करायचा आहे. आपल्या वैष्णवांची परंपरा तर अशी असते की आपल्याला सेवकांचा सेवक व्हायचंय. ती पण पात्रता आपल्यात नाही आहे दुर्दैवाने, आणि येणार पण नाही असं वाटतं कधी कधी. आणि आपण शिवजीनं नाव ठेवायला जातो, गणेशजीनं नाव ठेवायला जातो. खूप आपले भक्त काही लोक खूप मिसगाइडेड आहेत, प्रचार पण खूप चुकीचा करतात. एनिवे, ध्यान हे देखील भगवंतांवरच असलं पाहिजे. शिवजींचं ध्यान केलं तुम्हाला शिवजी प्राप्त होणार. मग तुमच्या डोक्यामध्ये शिवजींकडून भगवंतांची भक्ती मागायचं आलं तर ठीक, नसेल तर पुन्हा इथे तडपडत राहायचंय. आणि शिवजींची भक्ती जनरली लोक कृष्ण भक्ती मागण्यासाठी करत नाहीत, एकाच दुसरे असतात असे करतात. हनुमानजींची भक्ती कोणी प्रभू रामचंद्रांची भक्ती मिळवण्यासाठी करत नाही, काहीतरी भौतिक लाभ मिळवण्यासाठी करतात. याच तत्वाचे वर्णन वर दिलेल्या श्लोकात केलेले आहे. भगवान शिवजींचे महत्व, त्यांनी आपल्या मस्तकावर पवित्र गंगाजल धारण केले आहे यात आहे. आणि त्या गंगेचा उगम भगवान विष्णूंच्या प्राद प्रक्षालनाच्या जलामध्ये आहे. पाद प्रक्षालन म्हणजे पाय धुणे, मराठी सिंपल भाषेमध्ये. टिपिकल पुण्याच्या हॉटेलमध्ये मी एकदा पाहिलेले ऍक्च्युली. हस्त प्रक्षालन त्या बाजूला आहे, हात धुण्याची बेसिन, सिंक. तर बघ, जसं आपण काय म्हणतो, काय म्हणतात त्याला, रोज आपण ग्रहण करतो चरणामृत. तर भगवंतांचं जे चरणामृत आहे, ते भगवंतांचे चरणामृत शिवजींनी आपल्या डोक्यावर धारण केलेलं आहे, म्हणून शिवजींना एवढं महत्व आहे. सनातन गोस्वामी कृत हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये म्हटले आहे की जो कोणी परम भगवंत आणि भगवान शिवजी व ब्रह्मदेवांसह सर्व देवतांना एकाच दर्जाचे मानतो तो पाषंडी वा नास्तिकच होय. भगवान श्री विष्णू आणि इतर देव यांना सारख्याच पातळीवरचे मानण्याची चूक आपण कधीच करू नये. या श्लोकामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बद्धात्म्याचे मन अगदी अनादी काळापासून भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यामध्ये धुळीचे पर्वतासमान ढीग साचलेले आहेत. आणि हे ढीग भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या कामनांपासून बनलेले आहेत. हे धुळीचे ढीग पर्वतासमान आहेत, परंतु वज्रघाताने पर्वताचेही चूर्ण होऊ शकते. भगवंतांच्या चरण कमलांचे ध्यान हे योग्याच्या मनातील वा या कामनांच्या पर्वतांवर वज्रघाताप्रमाणे कार्य करते. आपल्या मनातील धुळीचा पर्वत नष्ट करावयाची योग्याला इच्छा असेल तर त्याने भगवंतांच्या चरण कमलांवर ध्यान एकाग्र करावे आणि एखाद्या शून्याची वा निराकाराची कल्पना करू नये.
हे जरी प्रभुपादांनी इथं सांगितलेलं असलं की हे निराकारवाद्यांसाठी आहे वगैरे, तरी आपल्यासाठी पण बऱ्याच प्रमाणामध्ये लागू पडतं. ऍक्च्युली आपल्या मनामध्ये काही साधी धूळ साचलेली नाहीये, अनादी अनंत काळाची धूळ साचलेली आहे. जप करून आपण ते साफ करायचा प्रयत्न करतोय. तो जप पण आपण मनपूर्वक करत नाही, ध्यानपूर्वक करत नाही, अपराध करतच करतो. म्हणजे ते क्लिनिंगची प्रोसेस पण आपण प्रॉपरली करत नाही, आणि ते बंद करून त्याच्यावरती धूळ टाकायचं पण काम दिवसभर इतकं करत असतो, त्याला कल्पनाच, म्हणजे त्याची कल्पनाच करू शकत नाही. नाही, 10 रुपये मिळवायचे रोज आणि 100 रुपये खर्च करायचे, अशी आपली अवस्था आहे. अशाने तो धूळ कधी जाणार आहे का? भगवंतांच्या चरण कमलावरती कम्प्लिटली ध्यान केलं पाहिजे. भगवंत आपल्या लाथाने तो ढीगच्या ढीग असा फेकून देतील. पण जर आपण ध्यान केला तर किती वेळ? कायमचा सतत ध्यान केलं पाहिजे. ही धूळ एखाद्या कणखर पर्वताप्रमाणे घनीभूत झालेली असल्यामुळे मनुष्याने भगवंतांच्या चरण कमलांवर प्रदीर्घ काळापर्यंत ध्यान केले पाहिजे. घनीभूत म्हणजे धूळच साचत 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 त्याचं दगड झालाय. आता घासतोय आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्या स्पीडने धूळ साचवलं त्या स्पीडने काही जात नाही. त्यात जप पण कमी करतो आपण, त्यात मनपूर्वक करत नाही, ध्यानपूर्वक करत नाही, त्यात अपराध रहित करत नाही. त्यामुळे हे काय ढीग काय हलत नाही. तथापि भगवंतांच्या चरण कमलांचे नेहमीच चिंतन करण्याची ज्याला सवय आहे त्याची गोष्ट अर्थातच निराळी आहे. भक्त हे भगवंतांच्या चरण कमलांशी दृढपणे स्थिर असल्यामुळे ते इतर कोणत्याही गोष्टीचे चिंतन करत नाहीत. होपफुली सगळे भक्त असे करतात. ऍक्च्युली त्यांनाच भक्त म्हटलं जातं. भक्त हे भगवंतांच्या चरण कमलांशी दृढपणे स्थिर असल्यामुळे ते इतर कोणत्याही गोष्टीचे चिंतन करत नाहीत. आपण करतोय का? तर उत्तर जर नाही असं असेल तर समजायचं आपण अजून भक्त झालेलंच नाही. भक्त बनायचा प्रयत्न करतोय. योगाभ्यास करणाऱ्यांनी निरनिराळ्या विधिनिषेधांचे पालन करून त्याद्वारे इंद्रिय निग्रह साधून, इंद्रियांना कंट्रोल करून दीर्घ काळापर्यंत भगवंतांच्या चरण कमलांचे चिंतन केले पाहिजे. दीर्घ काळापर्यंत. या ठिकाणी असा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की भगवत चरण अरविंदम, मनुष्याने केवळ भगवंतांच्या चरण कमलांचे चिंतन केले पाहिजे. मायावादी तत्वज्ञानी कल्पना करतात की मनुष्य मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवजी, ब्रह्माजी किंवा दुर्गा देवीच्या चरणांचे चिंतन करू शकतो, पण हे सत्य नाही. भगवतः या शब्दाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. भगवतः म्हणजे एकमेव पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंचाच, इतर कोणाचाही नव्हे. या श्लोकातील आणखीन एक महत्वपूर्ण शब्द संहिती म्हणजे शिव, शिवो भूत ही होय. भगवान शिवजी हे स्वरूपतात सदैव महान आणि मंगलमय आहेत, परंतु भगवान विष्णूंच्या चरण कमलांपासून उगम पावलेले गंगाजल त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केलेले असल्यामुळे ते अधिकच मंगलमय आणि महान झालेले आहेत. या उदाहरणाने भगवंतांच्या चरण कमलांचे महत्व अधिक जोर देऊन सांगण्यात आले आहे. भगवंतांच्या चरण कमलांशी असलेल्या संबंधाने शिवजींचेही महात्म्य वाढते, तर मग इतर जीवांविषयी काय सांगावे. इथे आपण थांबूया. मग पुढच्या अवयवांचं पुढे स्टेप बाय स्टेप, 1 बाय 1 महत्व प्लस चिंतन सांगतील भगवान कपिलदेव. याचाच आणखीन एक प्रॅक्टिकल अर्थ असा असतो. एखादा व्यक्ती म्हणेल की मी भगवंतांच्या चरण कमलांवरती ध्यान केंद्रित केलेलं आहे, तिथेच ध्यान केंद्रित केलेलं आहे,
आणखीन कुठे केलेलं नाहीये. परंतु सेवा काय होत नाही अशा व्यक्तीकडून, हो की नाही? सेवाभाव ज्याच्यामध्ये असतो तोच व्यक्ती भगवंतांच्या चरण कमलांवरती ध्यान केंद्रित करू शकतो. ज्याच्यामध्ये सेवाभाव नाही आहे, विनाकारण विद्वत्ता पाजवायची आहे सगळीकडे, आणायचा आहे श्रेष्ठ भक्त असल्याचा, अहंकार अजून सुटलेला नाही आहे, अशा व्यक्तीला भगवंतांच्या चरण कमलांवरती ध्यान करणे खूप कठीण जातं. कारण चरण कमल, जसं मगाशी मी म्हणालो की ते अशुद्ध मानले जातात. म्हणजे धूळ, पूर्वीच्या काळामध्ये कार वगैरे नव्हते आणि शूज वगैरे पण नव्हते, तेव्हा लोक चालत यायचे, डांबरी पण रस्ता नसायचा, तर पायावरती खूप धूळ साचायची आणि मग घरी आल्यावर त्यांना पाणी दिलं जायचं हात पाय धुवायला. अजूनही गावातल्या काही काही नातेवाईकांकडे गेल्यावरती असं पाणी दिलं जातं. आपल्याला विचित्र वाटते, पाणी कशाला दिले, घरात आत यायच्या आधीच पाणी कशाला. आणि जेव्हा तिथे आदर असतो, पूर्ण आदर भाव असतो, अशा वेळेला गुरु किंवा भगवान, गुरु समान व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येतात, तेव्हा पूर्वीची लोक नुसतंच पाणी द्यायचे नाहीत, तर त्यांना खाली बसवून त्यांचे पाय स्वतः धुवायचे. याचाच अर्थ एवढी कृतज्ञता व्यक्त करायची असते की कितीही घाणेरडं असू दे, काही असू दे, तुमची सेवा करायला मी तयार आहे. हा त्याच्या मागचा उद्देश असतो ऍक्च्युली. जनरली आता ते कुणाला नको असतं. अशी साधी काही सेवा दिली की लगेच ती दुसऱ्यावरती सोपवून आपण दुसरं काहीतरी करायला जातात फक्त लोक. मन सिंपल असलं पाहिजे, साधं असलं पाहिजे. भयानक भयानक प्रमाणामध्ये त्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे, सिंपलपणा असला पाहिजे, साधेपणा असला पाहिजे. विचारच करायचा नाही, कशाला विचार करायचा, हो की नाही? सेवा मिळाली, सेवा करायची. आपल्याला खूप विचार करायची सवय असते. मला याच्यातून काय मिळणार आहे, हा पहिला विचार असतो आपला. मला याच्यातून काय मिळणार आहे म्हणजे तिथंच संपलं सेवेचं महत्व, हो की नाही? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. जसं एक उदाहरण आहे, कुठं वाचलंय माझ्या लक्षात येत नाही, परंतु एक महान साधू रोज भागवतमच्या क्लासला बसले की दर्शनार्थीसाठी, भागवतमच्या मिडलमध्येच दर्शनार्थीसाठी पडदा उघडला जायचा आणि सगळे भक्त लोक, ब्रह्मचारी वगैरे सगळे असे भागवतम क्लास ऐकत आहेत, त्यांच्या मागे एक फरशी पुसणारा, झाडलोट करणारा, आपल्या हातातले झाडू पोछा घेऊन फरशी पुसत असतो. तो दर्शनार्थीला पडदा उघडल्या उघडल्या तो भगवंतांना इशारा करत असतो, असं, नको नको, बाहेर येऊ नका, बाहेर येऊ नका, तिथेच थांबा, तिथेच थांबा. आणि रोज तो भागवतम क्लास देणारा आचार्य, गुरु, संन्यासी, टॉपमोस्ट, तो डिस्टर्ब होत असतो. हे काय चाललंय रोज माझ्या क्लासमध्ये, हातवारे चाललेत तू. तो एक दिवस विचारते, काय चाललंय तुझं? काय नाही, क्लास चालू असताना भगवान श्रीकृष्ण विनाकारण बाहेर यायचा प्रयत्न करत असतात, त्यांना मी सांगत असतो बाहेर येऊ नका, थांबा थोडा वेळ. त्याचा विश्वास बसत नाही त्याच्यावर. मला पूर्ण कथा आता आठवत नाही, अशा बऱ्याच कथा आहेत ऍक्च्युली. तर ज्याचं मन सिंपल असतं, साधं असतं, जो एकदम म्हणजे त्याला काही भागवतम माहित नाही, भगवद्गीता माहित नाही, काही नाही, पण जो भगवंतांच्या चरण कमलांवरती पडायला सदैव तयार असतो, पडेल ती सेवा करायला तयार असतो, त्यालाच भगवंत मिळतात. आणखीन एक कथा मी कालच ऐकत होतो, याच्यावरती, पण ती मोठी आहे, मी कधीतरी आणखीन कधीतरी सांगतो. एनिवे, तर आपला हा असा भाव असला पाहिजे, मूड असा असला पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? आजवर गुरुवार
आज वार गुरुवार. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.